हॅलो एव्हरीवन, कसं आहात सर्वे? आज आपण बघणार आहोत सुंदर असं बॉटल आर्ट. ह्यासाठी आपल्याला एक बॉटल लागणार आहे. त्याला मी व्हाईट जेसोचा एक कलर देऊन दिलेला आहे, एकच कोट दिलेला आहे. त्यानंतर साधा वॉटर कलरचा स्काय ब्ल्यू कलर देऊन दिलेला आहे. तो स्पॉन्जने दिलेला आहे, त्यामुळे इफेक्ट छान येतो. त्यामुळे स्पॉन्जने दिल्यावर खूप सुंदर असं टेक्स्चर आणि इफेक्ट सुंदर वाटते. पूर्ण बॉटलला मी स्काय ब्ल्यू कलर देऊन दिलेला आहे. त्यानंतर ती पूर्णपणे ड्राय होऊ दिलेली आहे. आता ह्यासाठी बॉटल कोणती घ्यायची, तर ड्रिंकच्या वगैरे खूप बॉटल अशाच आपल्या आजूबाजूच्या परिसरात पडलेल्या फार आढळतात. त्यापैकीच ही एक घेतलेली आहे मी. काचेची असल्यामुळे हँडलिंग थोडंसं जड जाते, पण काही हरकत नाही. त्यानंतर मी आपला फेविक्रिलचं ॲक्रेलिक गोल्डन कलरची बॉर्डर लायनर घेऊन त्याने खाली एक लाईन मारून घेतलेली आहे. मध्ये सुंदर असं कुंदन ठेवून त्याला गोल करून घेतलेले आहेत. त्यानंतर परत एक लाईन पूर्ण बॉटलला राऊंड करून टाकलेली आहे. त्यानंतर मीने कुंदन चिपकवून घेतलेले आहेत. साधा आपला फेविकॉलने चिपकवलेले आहेत व त्यालासुद्धा आपल्या फेविक्रिलच्या गोल्डन लायनरने बॉर्डर करून घेतलेली आहे. ह्यामुळे सुंदर उठाव येऊन जातो. पूर्ण बॉटलला मी सेम प्रकारे कुंदन लावून घेतलेले आहे. त्यानंतर वरती परत एक लाईन टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मी मिरर घेतलेले आहेत आणि ते मिरर एका पॅटर्नप्रमाणे चिपकवून घेत आहे. तेही फेविकॉलने चिपकवत आहे. अगदी इझिली चिपकतात आणि तो पॅटर्न तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये गोल्डन लायनरने लाईन्स मारून त्याची डिझाईन बनवून घेतलेली आहे. हे लावताना सिक्वेन्स अगदी व्यवस्थित नीटनेटकेपणाने लावायचं, म्हणजे आपली आर्ट सुंदर अशी उठून दिसेल. त्यानंतर गोल्डन बॉर्डर लाईनने मी सुंदर अशी बॉर्डर करून घेतलेली आहे व शंकरपाळ्याचा शेप त्याला देऊन घेतलेला आहे. आणि आरशांच्या मध्यभागूनसुद्धा लाईन्स टाकलेल्या आहेत, त्यामुळे ते डिव्हाईड झाल्यासारखं वाटतं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक लाईन टाकलेल्या आहेत आडव्या आणि उभ्या. अशा प्रकारे मी पूर्ण तो शंकरपाळ्यांचा शेप करून घेतलेला आहे. हे लायनर टाकताना मध्ये मध्ये लाईन तुटून जाते किंवा आपला जोर कमी जास्त झाला तर तसं होतं, पण काही हरकत नाही. व्यवस्थित परत लाईन जोडल्यावर काही वाटत नाही. त्यानंतर झाकणाच्या शेपच्या इथं कलर दिला गेला नव्हता, तिथं जागा दिसत होती. तिथंही मीने गोल्डन लायनर लावून घेतलेलं आहे व त्या 2 लाईनींच्या मध्ये छोटे छोटे गोल्डन डॉट्स देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर अजून खालच्या बाजूला थोडं रिकामं वाटत होतं, म्हणून मी तिथंही गोल्डन बॉर्डर लायनरने छान अशी राऊंडमध्ये लाईन टाकून घेतलेली आहे. त्यानंतर त्यावर सुंदर असे छोटे छोटे राऊंड शेप टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या शंकरपाळ्याच्या शेपच्या आजूबाजूने मीने व्हाईट ॲक्रेलिक लायनरने डॉट्स ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या गोल्डन लाईनच्या मध्ये मीने रेड कलरचे स्टोन लावून घेतलेले आहेत. खूप सुंदर असा लुक हा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की बघू शकता आणि करूनही बघा. खूप सुंदर आणि अगदी झटपट होणारं असं आपल्या घराला सुंदर सजवणारं असं हे बॉटल आर्ट खूप सुंदर दिसतं. याला आपण हँगही करू शकतो. नंतर वरती अजून थोडंसं रिकामं वाटत होतं, म्हणून मीने तिथं लेस लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मीने वॉर्निशने सगळं वर्क झाल्यावर वॉर्निश लावून घेतलेलं आहे. वॉर्निशने त्याला ग्लॉसी फिनिश आलेली आहे आणि सगळे वर्क एकदम फिक्स झालेले आहेत. त्यामुळे ही बॉटल धुतली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला आवडली का ही बॉटल? नक्की कळवा आणि करून बघा. केल्यास मला व्हिडिओ शेअर करा.